गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रातील आणि विशेषतः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते कोसळलेले पाहायला मिळालेले होते। मात्र गेल्या 2 दिवसांपूर्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे, नाफेडच्या मार्फत 15 रुपये 80 पैसे प्रति किलोनी कांदा खरेदी करण्याचं आश्वासन जे आहे ते केंद्र सरकारने दिलेलं आहे। आणि त्यानंतर कांद्याच्या बाजारात आज नक्की काय परिस्थिती आहे या संदर्भात आढावा घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत। आपण आता आहोत सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि इथे काही शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। नक्की आजच्या मालाची काय परिस्थिती आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, कुठून आलेले आहात आणि काय परिस्थिती आहे आजच्या मालाची, काय सांगाल? आम्ही तालुका इंदापूर जिल्हा पुणे वरकुडे बुद्रुक या गावातून आलेलो आहे आणि आता सध्या जर विचार केला तर कांद्याचा भाव एक मोठ्या मालाला 20 रुपयापर्यंत दर आहे। सरासरी म्हणलं तर लई झालं तरी एक 12-13 14 हा 12-13 एकदम चांगला माल असेल तर आता नाफेडने म्हणजे कांदा खरेदी का आता चालू केलेला आहे, ते काहीतरी 15 रुपये 80 पैशाने। मग त्या हिशोबाने जर विचार जर केला तर आज नाफेडचं नाशिकमध्ये कांदा चालू आहे, पण सोलापूरमध्ये अजून काय कुठं नाफेडची खरेदी नाही। अपेक्षा काय आहे सरकारकडून? 25-30 रुपये तरी मार्केट हो ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे। 15 रुपये शेतकऱ्याला आता मोकळी जरी बारदाण्याची पिशवी घ्यायची म्हणलं तर कमीत कमी 50 रुपयाला पिशवी बारदाण्याची आणायला 60-70-80 रुपये खर्च आहे। सगळा विचार जर केला, लेबरचा ह्याचा सगळा विचार जर केला तर आज शेतकऱ्याला सध्या काय एकदम टोटल लॉस मध्ये शेतकरी वरनं हे वातावरणाचं नियोजन कुठं गारपीट झाली कुठं काय झालं ह्याच्यामुळं शेतकरी सध्या भरपूर संकटात आहे। आता कसं गणित आहे कांद्याचं, एकरी किती खर्च येतो आणि मग आता किती मिळत आहेत तुम्हाला प्रत्यक्षात? एकरी खर्च येतो 70 ते 80 हजार रुपये, त्यातून उत्पन्न होते 40 ते 50 हजार रुपयाचं। मग सगळं आता डिझेलचे भाव वाढले, या 8 दिवसात डिझेलचे भाव रोज 3-4 रुपयाने वाढतात। डिझेलच्या भावावर भाडं वाढल्यामुळे शेतकऱ्याला जेवढं पिकवतं तेवढंच भाड्यालाच जातंय आणि मजुरालाच जातंय, काय राहते। आणि एक तर शासनाने हमी भाव नाफेड मार्फत सोलापूरमध्ये कुठं खरेदी केंद्र केलं नाही चालू, त्यांनी ते सोलापूर जिल्ह्याला करावं अशी सरकारला एक विनंती आहे। सरकारने फक्त नाफेडची खरेदी केली म्हणून सांगितलं 15 रुपये 80 पैशाने। सोलापूरला काय फायदा होतोय का त्याचा? सोलापूरला त्याचा काहीच फायदा होत नाही। अहिल्यानगरला फायदा होतो, नाशिकला फायदा होतो, लासलगावला फायदा होतो, निपाडला फायदा होतो, पण या सोलापूर जिल्ह्याला काहीच मिळत नाही। माझं एवढं सरकारला सांगणं आहे की सोलापूर जिल्ह्याला न्याय मिळावा। काय परिस्थिती आज बाजारात? तुम्ही कुठून आलेला आणि काय काय? इंदापूरवरून आलोय आम्ही। सध्या काय 1-2 दिवसापासून थोडासा दर वाढलेला आहे, ह्याच्या अगोदर तर का नाही। ही परिस्थिती हाय अशी राहावी, शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील, कष्ट भरपूर आहे, खर्च भरपूर आहे आणि परत म्हणजे पुढच्या दृष्टिकोनाने कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळावा। तुम्ही कुठून आलात मामा आणि काय किती कांदा घातलाय? किती कांदा घातला आणि काय रेट आहे? कांदा घातला पण काय नाही, 10च्या मरून आम्हाला भावाला नाही, कसा परवडायचा तुम्ही सांगा बरं, शेतकऱ्यांनी काय करावं? सरकारने जर 15 रुपये 80 पैसे नाफेड मार्फत खरेदी करतो म्हणून सांगितलंय, काय झाली खरेदी? नाही खरेदी कुठे झाली तेव्हा, कमीच काय नाही हो झाली गाव नाही काय, नुसते दावते ती एकन करायची एक म्हणजे कसं काय, नुसतं दावायचं 2-4 पैशाचं, कोणाला काय नाही, शेतकरी मारायचं, कसं काय व्हायचं? 3000 भाव पाहिजे, सरकारने हमी भाव द्यायला पाहिजे। 3000 आज 1500 रुपये खर्च आहे शेतकऱ्यांना। हा म्हणजे शिल्लक काहीच राहत नाही। हा कमी करायचं 2.5 ते 3000 रुपये हमी भाव द्यायला पाहिजे सरकारने। सरकारने सांगितलंय की नाफेड मार्फत खरेदी करतो कांदा, 15 रुपये 80 पैसे प्रति किलो दर देतो। काही सोलापुरात परिस्थिती नाही, फक्त आश्वासन देते, फक्त देत काहीच नाही। ते नाफेड मार्फत खरेदी चालू का सोलापूर? नाही चालू नाही खरेदी। निवडणुकीत भाजप सरकारला आता असं आहे दाखवून देईल। हा काय बाई, खरं तर व्यापारी सुद्धा आपल्या सोबत आहेत जे कांद्याची खरेदी करतात। काय परिस्थिती आहे आज बाजारामध्ये आणि नाफेडने खरेदी करतो असं सांगितलं, त्यानंतर भाव वाढल्याचं काही पाहायला मिळतं? नाफेडची खरेदी, नाफेड किती करणार खरेदी? महाराष्ट्रामध्ये दररोज हजारो टन कांदा निघत आहे। महाराष्ट्र सरकारनं नाफेडची खरेदी किती दररोजचे जास्तीत जास्त 100 टन 200 टन राहणार, बाकी तर राहिलेला कांदा कोण खरेदी करणार? सध्या तर कांद्याला बाजार नाही, ते शेतकरी वर्ग संपलेला आहे, शेतकरीला पण परवडत नाही, व्यापारी पण शेतकरी बरोबर संकटात आलेला आहे।
आणि आज जे बाजार जे वाढलेले आहेत, कारण 2 दिवस बाजारपेठला सुट्टी आहे आणि सणानिमित्त बकरा ईद सणानिमित्त कांद्याला जरा मागणी असल्यामुळे 2 दिवस बाजार चढलेला आहे. पुढे बाजार टिकेल की नाही टिकेल याचा अंदाज सांगू शकत नाही. किती वाढ झाली साधारण या 2 दिवसात? 2-3 रुपये जास्तीत जास्त 2-3 रुपये वाढ झालेली आहे. यावेळेस कांद्याला किती दर आहे आज? बघा सरासरी बघा 12 रुपये ते 15 रुपये कांद्याला बाजार आहे. ते पण आता 170 गाडीमध्ये 10 ते 20 गाडी. उर्वरित आणि कांद्याचं काय? बाकीचे कांदे ते 150 गाडी जे कांदा आहे ते 3 रुपयापासून 8 रुपये 10 रुपये कांद्याला बाजार आहे. तर कांद्या ह्याच्यापुढे बाजार नाही ती. आणि काय का इंधनमुळे आणि युद्धामुळे बाजारला फरक पडलेला आहे. जर युद्ध बाहेर जर एक्सपोर्ट होत होता कांदा तर सरासरी कांद्याला शेतकरीला 20 ते 22 रुपये कांद्याला बाजार भेटू शकत होता. सध्या नाही. 2024 साली ज्यावेळेस इलेक्शन होतं लोकसभेचं, त्यावेळेस 2024 साली ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन होतं ना, त्यावेळेस कांद्याला मार्केट 17, 18, 20, 19, 22 रुपयापर्यंत राहिलं. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीच मार्केटचं असं का कोलॅप्स झालं. म्हणजे इलेक्शन पुरतंच कांद्याला मार्केट राहतं. शेतकऱ्याला 50 रुपयांचं जावं, 30 रुपयाचं अशा अपेक्षा नाही. किमान 20, 22, 23 रुपयांनी कांदा सरासरी गोणी 700-800 रुपयाला तरी पडले पाहिजेत. कारण त्याला जो खर्च येतो आणि उत्पादन खर्च त्याच्यावर काय मिळत नाही हो. आज जर गोणी 500 रुपयाला गेली तर 50 रुपयाला बायला भाडा द्यावं लागतात. 50 रुपये भाडं पडतं. 50 रुपये त्या पिशवीचं मार्केट. 150 रुपयाला गोणी गेली तर 200 रुपयामध्ये शेतकऱ्याला काय गोणीचं पडतं? 50 किलोमध्ये परवडतं. आणि इलेक्शनमध्ये नेमकं बरोबर त्यावेळेस राहिलं बघा. 24 साली तुम्ही बघा त्या जो काढलं 24ला मार्केट टिकून राहिलं 20 रुपये 22 रुपये. शेतकरी खुश होता. त्याच्यानंतर गेल्या वर्षी एकतर पाऊस झाला, कांदा नासला, शेतकरी एकदम गेल्या वर्षी एकदम सपाट झाला. आणि ह्या वर्षी पण काय झालं, ह्या वर्षी बी कांदा टिकाना. उष्णता वाढली, कांदा मार्केट वकारीत बी टिकाना, काजळी पकडायला लागली. आणि मार्केटला काल थोडंसं मार्केट वाढलं 20 रुपये 7 रुपये. आज शेतकऱ्यांनी माल आला आता 12 रुपये 13 रुपये 8 रुपये 9 रुपये. नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? मला फक्त मुद्दा असा म्हणायचा, मला कुठल्याही पक्षाबद्दल बोलायच नाही. फक्त मला एक म्हणायचं, तुम्ही इलेक्शन पुरतं जर कांदा 20 रुपयाने जातोय कुठं बी 20 रुपयांना आज का जायना? 2 वर्षापासून का जायना? आणि हीच परिस्थिती तुम्हाला भविष्यामध्ये सांगतो. 29 साली ज्यावेळेस इलेक्शन ना त्यावेळेस कांद्याचं मार्केट त्या वर्षापुरतं तरी लिमिटमध्ये राहील. म्हणजे शेतकऱ्याला परवडत नाही पण समाधानकारक. शेतकऱ्याला लाख रुपये खर्च झाला तर शेतकऱ्याला निमान 1 एकरामध्ये लाख रुपये उत्पन्न मिळालं पाहिजे ना. 4 महिन्यामध्ये लाख तरी मिळलं पाहिजे. आता शेतकऱ्याची अवस्था, मी थोडं सरकारी नोकरीला साहेब तुम्हाला खोटं सांगतो, शेतकरी आत्महत्या का करतो ना ही 5-6 वर्षापासून मी बघितलं. पण त्या नोकरीमुळे 10-5 रुपये मला येतात म्हणून मी थोडंसं टिकू नये. कांद्याला मार्केट असं होतं की आज म्हणजे मायनसमध्ये पट्ट्या तू 1 एकर शेतकरी जर असताना त्याने जर कांदा केला तर सरासरी त्याला खर्चाला 50 ते 60 हजार रुपये खर्च होतो. आणि त्याला जर 30 हजार रुपये आला तर शेतकरी आत्महत्या करेल तर काय करेल? 60,000 खर्च. गव्हर्नमेंटने काय बरं का ह्याचा तुम्ही हमी भाव आम्ही म्हणत नाही तुम्हाला हमी भाव फिक्स तुम्ही हमी भाव द्या. कारण हमी भाव देणे बी त्याचं सगळं समतोल बाळगला पाहिजे. सगळे लोक कांदा करतील 20 रुपयाचा तो म्हणून. पण तुम्ही मार्केट टिकून ठेवा ना. जाहीर करू नका तुम्ही आम्ही 20 रुपयांनी 22 रुपयांनी घेतोय. पण तीच रेंज धरा ना. ती रेंज त्याच रेंजने कांदा चुरत त्या लोकांचा. आता तुम्ही नापेडचा मुद्दा उपस्थित केला. आता नापेड नापेड गेल्या वर्षी मका झाली बघा. तर मकाचा भाव काय झालं 15 दिवसामध्ये लगेच मका 2400ची मका आली की 2200 आली, 2200 आली की 1800 आली की 1700 आली. आणि मग 2 आता काय सरकार 2 आहेत म्हणत मका जास्त झाली सरकार 2. आणि मग सरकारने काय केलं, गव्हर्नमेंटने परत म्हणले 2400 रुपयाने आम्ही घेणार. तर 2400 रुपयाने घ्यायचे ते काय ठिकाण देतात तालुक्याच्या ठिकाणी, हे आमच्या ठिकाण देतात. तर त्याला स्वतः गोणे घ्यायच्या, भरायच्या, तिथं हमाल न्यायची, ते सगळं करायचं. परत त्यांचं पेमेंट व्यवस्थित होत नाही. आणि ते काय होते म्हणजे 1% तरी शेतकऱ्याला त्याचा लाभ होतो का नाही झाला का नाही मला सांगता येत नाही. मी कर्जत तालुका अहिल्यानगर जिल्हा आहे आमचा. होतंय का फायदा? आता व्यापाऱ्याला काय त्यांचं व्यापारी आज व्यापाऱ्याचं कुठं वाईट आहे हो? आज व्यापारी तुम्ही सांगा इथं आडतदार आहेत, दलाल आहेत, शेतकरी कांदा सुद्धा पाय हो का कांदा तिथं आणि दलाल इथं आहेत, आडतदार व्यापारी इथं आहेत. म्हणजे त्याच्या 5 फुटाला सुद्धा अंतर पाय लागत नाही. आणि इथं गुडघ्या आहेत का शेतकरी खपतोय, मरतोय, जळतोय तरी त्याला काय नाही. तुम्ही बघा ना म्हणजे शेतकऱ्याची अवस्था. म्हणजे भविष्यामध्ये आमचं काय नाही बरं का की शेतकरी थोडासा टिकला पाहिजे. आता अवघड आहे शेतकरी म्हणजे करी लावा आत्महत्या. म्हणजे त्या परिस्थिती तशीच आहे. इतकी वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची. कुठनं आला मामा? कुठनं आला? किती आणला कांदा? आणि काय 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 रेट आला आज? आज काय ते 9-10ला म्हणजे 1000 परवडत नाही. पेरायला किती खर्च झाला? पेरायलाही खर्च झाला काय त्याचं सांगताच येत नाही. मार्केटमध्ये आणेपर्यंत हा मार्केटमध्ये कांदा आणेपर्यंत किती रुपये खर्च झाली 1 किलोला? 1 किलोला बरंच म्हणजे 200 रुपये खर्च आणायला. बायाला 300, 500 आणि 500 हजाराने गेलाय. 500 राहिलं खाली. आणि ती मागचा तर काय ती खतन बिन ती मागं सोडूनच दिलंय. ती वेगळा. तसं जर आढावा काढला तर काहीच राहत नाही.
परवडतंय मग कांदा करणं? काय परवडतच ना. का करायचं कांदा? काय करावं दादा, पुढल्या वर्षी काय जशी बुद्या सुचल तसं करायचं आणि काय. हां. आपण पाहतोय खरं तर शेतकरी कष्ट करतात, काबाड कष्ट करतात, दिवस रात्र मेहनत करतात, मात्र त्यांच्या उत्पादनाला जे आहे तो भाव मिळत नाही आहे, किमान उत्पादन खर्चसुद्धा त्यातून निघत नाही आहे. ही व्यथा जी आहे ती शेतकऱ्यांची या ठिकाणी आपण पाहतोय. त्यामुळे नाफेडमार्फत सोलापूरला देखील कांद्याची खरेदी होणं अपेक्षित असताना तसा निर्णय मात्र होत नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो आजही 7 रुपये आणि 8 रुपये प्रति किलोच विक्री होत असल्याचं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधलं हे चित्र जे आहे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सरकार नाफेडमार्फत सोलापुरातील कांदा खरेदी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.